संजय राऊतला सकाळचा भोंगा वाजवायची सवय आहे, परंतु दसरा मेळाव्यानंतर आम्ही त्यांना मोठा धक्का देणार आहोत असं मोठं विधान केलंय कृपाल तुमाने यांनी। त्याचबरोबर त्यांचे 2 आमदार सोडले तर त्यांचे सगळे आमदार आणि सगळे माजी नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत असा दावा तुमानेंनी केला। आम्ही मुहूर्त काढण्याची वाट पाहत आहोत असंही तुमाने म्हणाले। दरम्यान तुमानेंच्या या दाव्याला संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं। संजय राऊताला काय सवय आहे, तो सकाळचा भोंगा वगैरे वाजवण्याची, काहीतरी बोलायचं असते म्हणून काहीतरी बोलतात, पण धमाका आम्ही देणार आहोत। उरली सुरली जे आता शिवसेना उभाटाला आलेली आहे त्या उभाटेला दसऱ्या मेळाव्याच्या नंतर आम्ही सुद्धा त्यांना एक मोठा दणका देणार आहोत, तेव्हा त्यांना कळेल की त्यांचा पक्ष या राज्यातून नेस्तनाबूत झालेला आहे। ज्यांचा आम्ही पराभव केला लोकसभेला ते म्हणतात दारुण पराभव केला लोकसभेला। काय यांच्यावर तुम्ही यांना महत्व देता? या लोकांना हे फ्रस्ट्रेशन आहे। ज्यांचा स्वतःचा पक्ष भाजपात विलीन व्हायला निघालेला आहे, ज्यांचा स्वतःचा पक्ष भाजपात विलीन व्हायला निघालेला आहे, ते दुसऱ्यांच्या आमदार विलीन करण्याच्या भाषा करतायत। जे कोणी आमदार आहेत ज्यांनी हे भाष्य केलेलं आहे ते कधी काळी शिवसेनेचे खासदार होते, आम्ही त्यांना निवडून आणलेलं आहे। आमच्याकडून गेल्यावर त्यांचा पराभव झाला त्यांच्याच मतदारसंघात, मग त्यांना मागच्या दाराला विधान परिषदेमध्ये आणलं आणि ते आता सांगतायत हे फुटणार ते फुटणार। त्यावर तुमचं नशीब फुटलंय ते बघा आधी। भविष्यामध्ये हा पक्ष भाजपात विलीन होतो, त्या संदर्भात चर्चा आणि बोलणी सुरू पण झालेली आहे, हे बहुतेक त्यांना माहीत नसावं। देशाच्या 17व्या उपराष्ट्रपती पदासाठीचं मतदान आज होत आहे आणि या निवडणुकीमध्ये एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन तर इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी आमने सामने आहेत। सीपी राधाकृष्णन यांचं पारडं विरोधक इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांच्या तुलनेत जड आहे। बीजू जनता दल, शिरोमणी अकाली दल आणि भारत राष्ट्र समिती यांनी निवडणुकीपासून दूर राहणं पसंत केलेलं आहे, तसा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे एनडीएची स्थिती अधिक मजबूत झाली आहे। दरम्यान संसद भवनामध्ये सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेमध्ये मतदान होत आहे। मतमोजणी संध्याकाळी 6 वाजल्यापासून सुरू होईल। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या निमित्तानं इंडिया आघाडी आणि एनडीएमध्ये कडवी टक्कर बघायला मिळते आहे। ये अलायंस का पूरा प्लानिंग हो चुका है, तैयारी पूरी हो चुकी है और जीत हमारी पक्की है। ये बिल्कुल हमारे लिए गौरव की बात होगी और राज्यसभा को नए सभापति मिलने वाले हैं, तो हम बहुत उत्सुक भी हैं। और वो महाराष्ट्र से राज्यपाल के तौर पर भी उन्होंने काम किया है, तो बहुत आनंद की बात होगी जब उनके साथ राज्यसभा में काम करने को, उनके मार्गदर्शन में काम करने का मौका मिलेगा। आमचे उमेदवार निवडून येणार आहे आणि प्रचंड बहुमताने एनडीएचे उमेदवार निवडून येतील। आदरणीय राधाकृष्णनजी हे महाराष्ट्राचे गव्हर्नर होते आणि त्यांना उपराष्ट्रपती पदावर उमेदवारी मिळालेली आहे आणि ते अत्यंत चांगल्या मताने निवडून येतील। पहिल्या राऊंडलाच ते निवडून येतील, क्रॉस वोटिंग बिलकुल अजिबात होणार नाही आणि आमच्या एनडीएमधला कोणी एकही जो आमचा MP आहे तो अजिबात इतरांना इंडिया आघाडीच्या उमेदवाराला मतदान करणार नाही आणि आमचा उमेदवार अत्यंत चांगल्या मताने निवडून येणार आहे। आणि मला पूर्ण खात्री आहे की विपक्ष ऑपोजिशनच्या जे खासदार आहे, खास करून महाराष्ट्रातून जे खासदार आहे सीपी राधाकृष्णजी ना पूर्ण पाठिंबा। संजय राऊत भाद्रपदातला कावळा आहे आणि त्याला श्राद्धाचा घास तो निश्चितपणे मिळणार आहे निवडणुकीचं चिन्ह झाल्यानंतर। संजय राऊताला हे कळायला पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज कधी मुहूर्त पाहत नव्हते। अमावस्येच्या दिवशी किल्ल्यावर आक्रमण करणारे छत्रपती शिवाजी महाराज होते। वैज्ञानिक दृष्टी होती आणि मोदीजींची तीच वैज्ञानिक दृष्टी आहे की आजही जर कोणतं भारतावर संकट आलं तर गोली का जवाब गोले से देने वाले प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आहे। इंडिया आघाडीची सर्व मतं
की ठाम आहेत. अर्थात काही विरोधी पक्षातले जे लोक आहेत, मग BJD असेल, अकाली दल असेल, KCR यांचा पक्ष असेल, त्यांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. या सर्व पक्षांनी NDAला मतदान करावं म्हणून त्यांच्यावर दबाव होता की त्यांनी एक गठ्ठा NDAला मतदान करावं, पण त्यांचं ऐकलं नाही मोदी आणि शहांचं, आणि त्यांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची घडामोड या संदर्भात होते आहे. ते इकडे किंवा तिकडे कुठे गेले नाही, तटस्थ आहे. तटस्थ राहिले हाच भारतीय जनता पक्षाला धक्का आहे. ते तटस्थ राहिले, जे सातत्यानं सभागृहामध्ये त्यांच्या बाजूने उभे राहिले प्रत्येक विधेयकाच्या वेळेला, ते आज उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये NDAच्या उमेदवाराला मतदानासाठी येणार नाही. हा भाजपला, मोदी शहांच्या राजकारणाला धक्का आहे आणि भविष्यामध्ये काय होऊ शकेल याचा हा अंदाज आहे. मध्ये मतदार लोकसभा आणि राज्यसभेचे सगळे खासदार असणार आहेत. ती अपील अतिशय महत्वाची आहे. ज्यांना ज्यांना असं वाटतं की संविधान वाचावं, या देशाची लोकशाही वाचावं, त्यांनी मला मतदान करावं, मी तटस्थ उमेदवार आहे, अशी जी अपील आहे, ही अपील अतिशय महत्वाची आहे. या देशामध्ये यापूर्वी सुद्धा एकदा नीलम संजीव रेड्डीच्या त्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत देशानं पाहिलेलं आहे की खासदारांनी आपल्या सत्सद्विवेक बुद्धीचा वापर करून मतदान केलेलं आहे, आणि तशीच परिस्थिती जी आहे ती आता घडण्याची संभावना आहे. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत मोठी बातमी समोर येते आहे. या निवडणुकीत इंडिया आघाडीची काही मतं फुटण्याची चिन्ह आहेत. शिवसेना, उबाठ आणि आम आदमी पार्टीची काही मतं फुटू शकतात असं कळतंय. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या वतीनं इंडिया आघाडीची मतं फोडण्याकरता विशेष रणनीती आखली गेली आहे असं कळतंय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यावर बिवलकर कुटुंबाला जमीन दिल्याचा गंभीर आरोप आहे. याबाबत त्यांनी पत्रकार परिषद घेत बॅगभर पुरावे देखील दिले होते. आता या प्रकरणी चौकशी करण्याकरता SITची स्थापना करण्यात आली आहे. रोहित पवार यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली. राज्यातील सरकारी वनजमिनी बळकावल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्याकरता राज्य सरकारनं विशेष तपास पथक स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याचं आमदार रोहित पवार यांनी सांगितलं. सिडकोच्या भूखंड घोटाळ्यामध्ये आता SIT लावलेली आहे. 5,000 कोटीचा जो भूखंड शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट आणि एकनाथ शिंदे यांनी मिळून बिवलकर नावाच्या कुटुंबाच्या घशात घातला, याची SIT जर लागलेली असेल त्याचा अर्थ भ्रष्टाचार झालेला आहे. SITने निष्पक्ष चौकशी केली तर ह्या मंत्र्यांना जन्मठेप होईल. पुढच्या बातमीकडे आपण वळतो आहोत. आपण वेगवेगळ्या घडामोडी बघतोय आणि त्यामध्ये राष्ट्रीय OBC महासंघासोबत आज राज्य सरकारची एक महत्त्वाची बैठक आहे. काल विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वात एक बैठक घेण्यात आलेली होती. दुपारी 3 वाजताच्या दरम्यान ती बैठक होती आणि आज सरकारची ही बैठक आहे. OBC विभागाची ही महत्त्वाची बैठक दुपारी 4:30 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर होते आहे. डॉक्टर बबनराव तायवाडे, परिणय फुके यांच्यासह 25 पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. मंत्री अतुल सावे यांच्याकडून या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मराठा समाजाकरता काढलेल्या GR मुळे OBC नेते नाराज आहेत. त्यामुळे या बैठकीत याबाबत चर्चा होऊ शकेल. अशातच मंत्री आणि OBC नेते छगन भुजबळ उपस्थित राहतात का या आजच्या बैठकीला, हेही बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. या बैठकीला ज्या आपल्या महाराष्ट्रातल्या संपूर्ण OBC समाजाचे जे प्रश्न आहेत आणि ज्या ज्या मागण्या आल्या आहेत किंवा जे काही संभ्रम आणि शंका भुजबळ साहेबांच्या असतील किंवा इतरत्र सन्माननीय मंत्रिमंडळातील सदस्याच्या असतील, त्या आम्ही त्या ठिकाणी मी ऐकून घेणार आहे.